नमस्कार, मी पूजा मंगलमूर्ती. महाराष्ट्र न्यूज 7च्या आपला विदर्भ आपली बातमीमध्ये आपलं स्वागत करते. चला तर जाणून घेऊया संपूर्ण विदर्भातील काही घडामोडी. शुभम उके वय वर्ष 26 या यशोधरा नगर निवासीकडून 50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्याचं प्रकरण समोर आलंय. फिर्यादी सुमेश वानखेडे वय वर्ष 33 यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर पाचपावली पोलीस द्वारा कारवाई करण्यात आली होती. ज्यानंतर पोलिसांनी शुभम उकेला ताब्यात घेतले व त्याच्याकडून 50,000चा मुद्देमाल जप्त केला. सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की दिनांक 3 ऑक्टोबरला फिर्यादी सुमेध प्रकाश वानखेडे यांनी पोलिसांना तक्रार दिली की त्याच्या घरात ठेवलेला आयपॅड हा चोरीला झालेला. त्यानंतर आम्ही लगेच गुन्हा दाखल केला आणि हवालदार संतोष ठाकूर याच्या पार्टीला कामाला लावलं. सदरची पार्टी तपास करीत असताना यातील आरोपी नामे शुभम नगीन उके वय 26 वर्षे राहणार मेंदीबाग पुल्या यांनी सदरचा आयपॅड चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन आम्ही त्याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेला आयपॅड आणि 5 मोबाईल असे जप्त करण्यात आलेले आहे. टोटल एकूण 50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्यावर पाचपावली, जरीपटका आणि मानकापूरमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यशोधरा नगर ठाण्याअंतर्गत एका युवतीला प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवत युवकाने अनैतिक संबंध बनव मगच प्लॉट देतो अशी तक्रार तिने केली आणि तीच समोर आली. ह्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र न्यूज 7 साठी रोशन बोकडे, नागपूर. आरोपी जो है उसमें का वो साहू मोहल्ला यशोधरा नगर का निवासी है. उसकी साली थी, वो 2014 में आई थी नागपुर में, दुर्ग छत्तीसगढ़ पे. और जो आरोपी है उसके यहाँ रहना था उनका, और जो फिर्यादी है उसमें उसको प्लॉट होना था, तो प्लॉट के बहाने प्लॉट दिला के देता हूँ, बराबर है, तो तू पहले मेरे साथ ऐसा संबंध बना, ऐसा उसने रिपोर्ट दी है. और फिलहाल आरोपी का शोध चालू है. और उसके विरुद्ध में कलम जो ये है रेप के सेक्शन है उसके अंतर्गत गुन्हा दाखल है 376 वगैरह. आरोपी के ऊपर में पहले कोई गुना दाखिल थे कि नहीं, आरोपी के विरुद्ध में पुलिस स्टेशन में ऐसा कोई पुराना गुना दाखिल नहीं है. मेडिकल जांच में कुछ सामने आया है सर? मेडिकल जांच में अभी तक फिलहाल कुछ आया नहीं है. नंदनवन ठाण्याअंतर्गत मैत्रिणीच्या आधारे स्वतःच्या मित्राला घरी बोलवून ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करण्याकरता विवस्त्र करून व्हिडिओ बनवण्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना घडली आहे नागपूरच्या बाबुलबन गरोबा मैदान येथील निवासी डिलिव्हरी बॉयचे काम करणारा हितेश आगाशे बरोबर. पूजा बुद्धदेव या महिलेने आपल्या नवऱ्याबरोबर म्हणजेच केवल बुद्धदेव तसेच त्याचे मित्र सौरभ रायपुरे आणि शुभम बुरडकर यांच्या सोबतीने हितेशला घरी बोलवून त्याच्यावर गैरव्यवहार केल्याचे आरोप लावले व त्याला अर्धनग्न करून त्याचा व्हिडिओ काढून पैशाची मागणी करत ब्लॅकमेल केले. हितेश आगाशेने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पुढील तपास तसेच आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजले. सर, नंदनवन ठाण्याअंतर्गत हनी ट्रॅपचा एक मामला दर्ज झाला आहे. नेमकी काय घटना आहे, कोण आरोपी आहे, काय सांगत, घटना कशी घडली आहे? यातील फिर्यादी व यातील एक महिला आरोपी यांची एकमेकांसोबत ओळख होती 5 वर्षापूर्वी आणि मागील काही दिवसापासून संपर्क बंद होता. परत लॉकडाऊनच्या काळामध्ये अजून संपर्क त्यांचा चालू झाला. तर त्या महिलेने त्या फिर्यादीला घरी बोलवले आपल्या भेटायला म्हणून आणि आपल्या काही क्षणातच तिनं आपल्या नवऱ्याला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून बोलवून घेतलं आणि नवरा त्याच्यासोबत 2 मित्र घेऊन आला. मग या फिर्यादीला त्यांनी मारहाण केली आणि त्याचे कपडे वगैरे उतरवले आणि फोटो काढला त्यांचा आणि तुझा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो, तो महिलेसोबत छेडखानी केली असं सांगून त्याच्याकडून 1 लाख रुपये खंडणीची मागणी केली आणि त्याला मारहाण करून जबरदस्तीने ATM सेंटरवर घेऊन गेले आणि त्याच्या ATM कार्डमधून 13,000 रुपये काढून घेतले. यामध्ये 4 आरोपी आहे, एक महिला आहे आणि एक दुसरे आरोपी केवल बुद्धदेव, सौरभ रायपुरे आणि शुभम बुरडकर असे 4 आरोपी आहेत. त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आलेली. तपास सुरू आहे.
नागपुरातल्या नारायणा व अन्य शाळांच्या पालकांकडून पूर्ण शालेय शिक्षणाची फी घेण्यात येते, ज्यामुळे भाजपचे नेता नितीन गडकरी यांच्यासमोर पालकांनी आंदोलन करून प्रशासनाला फी कमी घेण्याची मागणी केली. गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे शाळा उघडण्यात आल्या नाहीत, ज्यामुळे पालकांची अपेक्षा आहे की पूर्ण फी घ्यायला नको. याच मुद्द्यावर आक्रोश दाखवत पालकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं. महाराष्ट्र न्यूज 7 साठी रोशन बोकडे, नागपूर. आम्ही नारायणा पॅरेंट्सचे नारायणा विद्यालय चिंच भवन नागपूरचे पॅरेंट्स इथे जमा झालेले आहेत. आमच्यासोबत बाकीच्या नागपूरच्या मोठमोठ्या शाळांचे पालक इथे जमा झालेले आहे. आमचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की मागील 4 महिन्यांपासून आम्ही शिक्षणाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये चक्कर कापून मोठमोठ्या नेत्यांना आवेदन देऊन थकलेलो आहे, परंतु शाळा प्रशासन काही ऐकायला तयार नाही आहे. आमच्याकडनं बळजबरीने आमच्यावर दबाव आणण्यात येतो आहे की पूर्ण शिक्षण शुल्क भरा. यावर्षी जर शाळा ओपन होतच नाही आहे आणि जर ऑनलाईनमध्ये फक्त 1.5 ते 2 तासाचा जर वर्ग होतो आहे, तर पालकांनी पूर्ण शुल्क का भरायचा हा सर्वात मुख्य प्रश्न आहे. आणि आज ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये पालकांची आर्थिक परिस्थिती अशी राहिलेलीच नाही आहे की पालकांनी पूर्ण शिक्षण शुल्क भरा. आणि आम्ही याच प्रकारचं एक निवेदन दिलेलं होतं आपले अध्यक्ष जे आहेत विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना, परंतु नानाभाऊ पटोलेंच्या सूचनांनंतरही शिक्षण विभाग कोणत्याही पद्धतीची कार्यवाही करत नाही आहे किंवा ते कोणत्या दबावाखाली आहेत किंवा कोणासाठी काम करतात आहे हे आम्हाला समजत नाही आहे. त्याच्यामुळे आज आम्ही माननीय नितीनजी गडकरी यांच्या घरासमोर आपली व्यथा घेऊन आलेलो आहे. तरी सरकारने माननीय नितीनजींनी आमच्यासाठी काहीतरी करावं ही आमची मागणी आहे. शाळा प्रशासन काय नेमकं करत आहे जेणेकरून म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे? हे बघा सर, शाळा प्रशासनाचं सरळ असं म्हणणं आहे की आम्हाला पूर्ण शुल्क द्या. शाळा प्रशासनाने पूर्ण फी भरली नाही पॅरेंट्सनी, म्हणून शाळा प्रशासनाने ऑनलाईन एज्युकेशन बंद केलेलं आहे. आणि याच्याकरिता वारंवार मेसेज करणे, फोन करणे, असं पालकांवर दबाव आणणे हा प्रकार सुरू आहे. या प्रकारे आमच्या मुलांचं मानसिक खच्चीकरण आहे, मेंटल हरासमेंट मुलांचं होत आहे. इव्हन पालकांना ब्लॅकमेल करण्यात येते आमच्या मुलांना हाताशी धरून. हा जो प्रकार आहे आम्ही हे मान्य करायला तयार आहे की ज्या प्रमाणामध्ये एज्युकेशन होत आहे, ऑनलाईन एज्युकेशन होत आहे 1 ते 1.5 तासाचं, त्या प्रमाणामध्ये आम्ही शिक्षण शुल्क द्यायला तयार आहे 50% परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही पूर्ण शुल्क भरत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या मुलांना शिक्षण देऊ इच्छित नाही. हे लोक फक्त यांनी एक बिझनेस तयार करून ठेवलेला आहे. हे लोक फक्त शिक्षणाचं बाजारीकरण करताय. यांना मुळात शिक्षण देण्याची, शिक्षण दान करण्याची इच्छाच नाही आहे. माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे 3 कायदे पारित केल्याबद्दल काँग्रेसने शेतकरी विरोधक कायद्यांचा विरोध करत भाजपाला टार्गेट केले. त्याच संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधत हे वक्तव्य केलं. माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी देशाच्या हिताच्या, शेतकऱ्याच्या हिताचे 3 महत्त्वाचे कायदे संसदेमध्ये पारित केले. काँग्रेस पार्टीच्या मॅन्युफॅक्चरमध्ये असे कायदे करू सरकार आल्यावर असा मॅन्युफॅक्चर होता. मॅन्युफॅक्चरला विसरले आणि प्रधानमंत्री मोदींची लोकप्रियता शेतकऱ्यामध्ये गेली हे पाहून काँग्रेसने या कायद्याचा विरोध चालू केला आणि इतका विरोध सुरू केला की महाराष्ट्रामध्ये पणन महासंचालकांनी, माझ्याकडे आदेश आहेत, 24 जून आणि 10 ऑगस्टला शासन निर्णय घेतला. संचालकांनी सांगितलं की हे कायदे लागू करा, आदेश काढले. पण महाराष्ट्राच्या पणन मंत्र्यांनी 30 सप्टेंबरला हा स्टे देऊन हा आदेश परत घेतला. महाराष्ट्राच्या पणन मंत्र्यांना केंद्र सरकारच्या आदेशाला स्टे द्यायचा अधिकार नाही आहे. हा चुकीचा स्टे दिला आहे. आम्ही यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत, जाणार आहोत पोलीस स्टेशनमध्ये आम्ही. आणि आज आम्ही या स्टेची होळी केलेली आहे. सर्व बाजार समितीमध्ये आंदोलन आम्ही करणार आहोत, सर्व तालुक्यात, सर्व जिल्ह्यात आंदोलन करणार आहोत. खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाच्या हाती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात 90% बाजार समित्या आहेत आणि या 90% बाजार समित्या चालल्या पाहिजे, त्यांचे एजन्सी चालल्या पाहिजे, त्यांचे लोक पोचल्या गेले पाहिजे. याच्याकरता हे जी असा स्टे येत आहेत. आणि त्यामुळं काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या बाजार समित्याची एजन्सी सुरू ठेवाव्या, तिथं कमिशन मिळावं आणि म्हणून हा स्टे दिलेला आहे. असा स्टे द्यायचा अधिकार मंत्र्यांना नाही आहे आणि त्यामुळे आम्ही याचा निषेध करतोय. तात्काळ हा स्टे वापस घ्यावा, अन्यथा संपूर्ण राज्यभर आम्ही आंदोलन करू हे सांगण्याकरता आम्ही आलो आहे.
मॅन्युफॅक्चरमध्ये टाकण्यात आलं होतं. काँग्रेस आपला मॅन्युफॅक्चर विसरली आणि या 3 कायद्याचा विरोध करताय. एवढ्या खालच्या पातळीला गेले आहेत की महाराष्ट्र सरकारच्या पणन संचालकांनी 24/6/2020 आणि 10 ऑगस्ट 2020ला केंद्र सरकारचे 3ही कायदे महाराष्ट्रात लागू करण्याचे आदेश काढले. कारण पणन संचालकाचा अधिकार होता. पण या आदेशाला महाराष्ट्र सरकारचे सहकार मंत्री यांनी 30 सप्टेंबरला हा स्टे दिलाय. 30 सप्टेंबरला हा स्टे दिलाय. असा स्टे द्यायचा अधिकार मंत्र्यांना नाही. हे मोगलशाहीसारखे वागतायत, शेतकऱ्याच्या विरुद्ध वागतायत. आणि म्हणून अशा सरकारचा निषेध करण्याकरता आम्ही आलो आहे. सर्व बाजार समिती समोर, सर्व तालुक्यात आम्ही हा निषेध करणार आहोत. शेतकऱ्याच्या हिताचा कायदा जो मोदीजींनी लागू केला आहे, केंद्र सरकारने लागू केला, तो कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे, संपूर्ण देशात लागू झाला पाहिजे, आमची भूमिका आहे. आज आम्ही या मंत्री महोदयाच्या स्टेची होळी केली आहे आणि एवढ्याने सरकार थांबणार नाही. हा स्टे वापस घेतला नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्याकरता आम्ही आंदोलन करू, ही सूचना देण्याकरता आम्ही आलो आहे. महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या उमेद अभियानातील अनेक कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. यात जवळजवळ 600 जणांचा समावेश आहे. त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करा, शिवाय 2011चे शासन निर्णय पुन्हा लागू करा या मागणीसाठी उमेदच्या कर्मचाऱ्यांकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उमेद अंतर्गत CC ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून सेलू तालुक्याला काम करते आणि 11 महिने झाले आमचं जॉईनिंग झालं होतं मागल्या वर्षी. आता लगेच 10 ऑक्टोबरला एक पत्र निघालं आणि कार्यमुक्तीचा आदेश दिला आणि जवळपास आता सर्व राज्यामध्ये 3 ते 3.5 हजार कर्मचारी या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करतात. पण सगळ्यावर उपासमारीची या कोरोना काळामध्ये वेळ आलेली आहे आणि आमच्यावर जास्तीच प्रकार, कारण की आम्ही आता गेल्या 20 दिवसापासून बेरोजगार झालेलो आहोत आणि दुसरीकडे कुठेच काम शोधण्याचा प्रयत्न पण करत आहे, पण काम पण मिळत नाही आहे. आता हा कोविड-19 असा कालावधी आहे की ते आम्हाला दुसरं काम मिळणं शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आज बेरोजगार होऊन घरी बसलेलो आहोत. ती शासनाने आम्हाला या बाबतीत 10 ऑक्टोबरच्या पत्रावर काहीतरी आमचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यूअल करून द्यावा आणि तो पण जे आमची जो सुरुवात मागल्या म्हणजे गेल्या 11 महिन्यापासून जो पद्धतीने होता त्याच पद्धतीने आम्हाला कॉन्ट्रॅक्ट रिन्यूअल करून देण्यात यावा अशी अपेक्षा बाळगतो. हर्षा अमोलराव भांडेकर. माझं नाव जयश्री विनायकराव डहाके आहे. मी वर्धा तालुक्यामध्ये CC ऑर्गॅनिक फार्मिंग या पदावर कार्यरत आहे. आमचं आता 1 वर्ष झालेलं आहे. समजा 11 तारखेला कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होणार होता, तर 10 तारखेलाच परिपत्रक निघालं आणि त्यामध्ये लिहिलं गेलं की 10 तारखेनंतरचे जे काही रिन्यूअल आहे ते थांबवावे. त्याच्यामुळं आम्ही म्हणजे संध्याकाळी पत्र निघालो आणि दुसऱ्या दिवशीच बेरोजगार झालो. त्यामध्ये म्हणजे एकीकडे महाराष्ट्र शासन असं म्हणते की बा आम्ही म्हणजे बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे आणि शासनाने आम्हाला एका क्षणातच बेरोजगार केलेला आहे. आता या काळामध्ये म्हणजे कोरोनामध्ये सरकार एकीकडे महिलांच्या खात्यामध्ये 500 रुपये महिना देतो आणि इकडे राशन जे आहे ते पण फ्रीमध्ये देतो आणि इकडे जे कंत्राटी कर्मचारी आहे त्यांना डायरेक्ट बेरोजगार करून टाकतो. आणि ह्या कोरोनाच्या कालखंडामध्ये कोणीच म्हणजे नोकरीची पण एवढी हे आहे की कुठे पण नोकऱ्या मिळणं कठीण झालेलं आहे. मग आता या काळामध्ये आम्ही कुठं जायला पाहिजे? आमचं काम आहे, आम्ही शासनाला फक्त आमचा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे आणि आता इथे उपोषणाला बसलेलो आहे. आमची हे मागणी आहे की आमचं जे रिन्युअल संपलेलं आहे ते रिन्युअल व्हायला पाहिजे आणि जे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आहे ते बाह्य संस्थेकडे हस्तांतर न करतात ते शासनाकडेच राहिलेलं पाहिजे, एवढी मागणी आहे. सर्वांना नमस्कार. मी प्रमोद बळीरामजी सोमकुळे, तालुका व्यवस्थापक सामाजिक समावेशन आणि क्षमता बांधणी, जिल्हा वर्धा. उमेद अभियान हे आपल्या महाराष्ट्रामध्ये 2011 पासून सुरू झालेलं होतं. याचा महत्त्वाचा उद्देश असा होता की ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलन, त्यासोबतच ग्रामीण भागातील महिलांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणं. त्यामुळे 2011 पासून संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान सुरू झालं
आणि 2011 ते 2020 या 9 वर्षाच्या कालावधीत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 4 लाख समूह आणि त्या अंतर्गत 40 ते 45 लाख महिलांना आपण या अभियानात जोडलेलं आहे. संपूर्ण कंत्राटी कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत जवळपास 9 वर्षापासनं. त्यामुळं 10/9/2020ला महाराष्ट्र उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री जैन साहेब यांनी एक परिपत्रक काढून त्याद्वारे यानंतर कुठल्याही कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात येणार नाही असा त्यांनी जाहीर आदेश काढला. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला की या पत्रामुळं आता कर्मचाऱ्यांना जो पुनर्नियुक्ती देण्यात येणार नाही तर त्यांनी वेळेवर काय करायचं. उमेद अभियानातील कर्मचाऱ्याला जर अभियान सोडून जायचं असेल तर अभियानाला 3 महिने आधी नोटीस द्यावा लागतो. मग कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एवढा अन्याय का? अभियानाने कर्मचाऱ्यांना आधीच पूर्वसूचना का दिलेली नाही आणि एकाएकी असा आदेश काढण्याआधी कर्मचाऱ्यांचा विचार का केलेला नाही. आज बघितलं गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमेद अभियानांतर्गत जवळपास 3000 कंत्राटी कर्मचारी काम करते आहेत आणि जेव्हापासून आदेश काढला तेव्हापासून जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 700 कर्मचारी कार्यमुक्त झालेले आहेत. नागपूरचा जर विचार केला तर 5 कर्मचारी कार्यमुक्त झालेले असून टप्प्याटप्प्याने सर्व कर्मचारी कार्यमुक्त होणार आहे. तर माझा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून शासनाला असा संदेश विनंती आहे की कृपया करून कंत्राटी कर्मचाऱ्यावर एवढा अन्याय करू नका. ज्यांनी आपले घर परिवार वाऱ्यावर ठेवून अभियानाला इतका वेळ दिलेला आहे तर कृपया करून त्यांच्या बाबतीत थोडीशी सहानुभूती दाखवावी अशी माझी आपणाच्या वतीनं विनंती आहे. मी प्रमोद बळीरामजी सोमकुळे, तालुका व्यवस्थापक सामाजिक समावेशन आणि संस्थीय बांधणी, वर्धा जिल्हा. समता सैनिक दलाद्वारे एल्गार आंदोलन आज करण्यात आले. उत्तर प्रदेशातल्या हाथरस येथील मनीषा वाल्मिकी हिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या न्यायासाठी योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा उभा करून व त्याला चपलांचा मार देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. सबको जय भीम. समता सैनिक दल मुख्यालय दीक्षाभूमि नागपुर के माध्यम से हाल ही में जो भारत को शर्मसार करने वाली जो घटना यूपी में हुई है, हाथरस गांव में एक भारतीय बेटी के तहत उसको देखा गया है और उसकी जो निर्ममता से जो हत्या, शुरुआत में तो उसका बलात्कार हुआ, 4 सवर्ण जातियों के लड़कों ने उसका बलात्कार किया और उसी निर्ममता से उसकी निर्गुण हत्या की है. तो वो हत्या का निषेध और जो आरोपियों ने जो कृत्य किया है उनको तो सज़ा होना ही चाहिए, लेकिन साथ में वहाँ के जो प्रशासन है, जो डीएम साहब है और जो पुलिस प्रशासन, उनका बड़े पैमाने पे उन आरोपियों को अभय मिला हुआ है. उसके तहत में यहाँ पर आज जो हम उनके खिलाफ आंदोलन और प्रोटेस्ट करने जा रहे हैं, ताकि इसको एक हत्याकांड के रूप में हम नहीं देख रहे हैं. ये एक मनुवाद का षड्यंत्र है. मनुवाद के माध्यम से ये कृति की गई है. आपको शायद ज्ञात होगा कि पीड़िता की, जो मनीषा वाल्मीकि उसका नाम है, पीड़िता की ज़बान काटी गई है. तो ये ज़बान किस आधार पे काटी जाती है? ये शास्त्रों में, मनुस्मृति में लिखे गए आदेश के माध्यम से ही हुआ है. इसको हम वो दृष्टि से देख रहे हैं. ये केवल एक हत्याकांड नहीं है. इसको भारत को जो मनुवादी तत्वों ने जो घेर के रखा है उसको तोड़ने का यहाँ से हम लोगों ने आज यलगार आंदोलन के माध्यम से उसकी आज यहाँ से शुरुआत हुई है. और ये निरंतर ये जो आंदोलन है ये एक हत्या का मसला नहीं है. कई हत्याएं हुई हैं, कई निर्ममता से भारत में हर कोने कोने में ये बर्बरता छाई है. तो ऐसा क्यों होता है, ये घटना क्यों घटती है, उसका हम लोगों ने निराकरण, उसका रूट कॉज हमने देखना चाहिए क्यों होता है. तो उसका निराकरण करके आज यहाँ से हम लोग यलगार आंदोलन के माध्यम से यहाँ से प्रोटेस्ट करने वाले हैं, जो कि टप्पे टप्पे में यह आंदोलन पूरे भारत भर चलाया जाएगा. सर, हाल ही में शहर में भी इसी प्रकार की वारदातें हुई हैं. परसों कोराडी में 6 वर्ष की बच्ची के साथ एक युवक ने बलात्कार किया, उसके बारे में आप क्या कहेंगे? मैं पुनः यही रिपीट करना चाहता हूँ कि ये मानसिकता के माध्यम से हो रहा है. ये मनुवादी जो मानसिकता है जो अधिकांश लोगों में भरी हुई है. मैं तो ये चाहता हूँ कि ये जब तक मानसिकता को ब्रेकअप नहीं मिलेगा. देखिए, मेरे को ये पूछना है कि पीएम मोदी साहब जो है हमारे आदरणीय,
वो कहते हैं कि कल से नोटबंदी हो जाती है, रातों रात नोटबंदी हो जाती है, रातों रात आपका लॉकडाउन चालू हो जाता है। जब एक दिन में ये सारी चीज़ें घट सकती है, रातों रात मुख्यमंत्री बनता है महाराष्ट्र का, तो ये ऐसे अंधेरों के अंदर में कौन काम करता है? जिनके मन में कालिक होती है, जिनके मन में कुछ तो भी मैला होता है, वो ही अंधेरे में ऐसे कृत्य करते हैं। तो दूसरा मुझे ये बोलना है कि ये जो मानसिकता है, इसको बाबा साहब ने मनुस्मृति 1925 में जला दी थी। तो वो जलाने के बाद में सिर्फ जलाया नहीं बाबा साहब ने, उसका हमको एक समांतर पैरेलल एक तत्वज्ञान भी दिया है। इस भारत को संविधान के माध्यम से भारत को नवाजा है बाबा साहब ने। तो मेरी नम्र विनंती है भारतीयों से, क्या हम अपने बहू बेटियों की इज्जत खोने के लिए राह देख रहे हैं क्या? ऐसा कुछ है? तो ये सारी जो चीज़ है, मुझे ऐसा लगता है कि इसका एक ही तोड़ हो सकता है, जो कि संविधान के माध्यम से जो अधिकार नमूद है हमारे, वो अधिकारों के माध्यम से अगर हम उस अधिकारों को जन तक अगर पहुंचाने में अगर हम सक्षम हो सके, तो ये जो मनुवाद जो है ये ख़त्म होके हमारी जो बहू बेटियाँ को जो इज्जत लूटे जा रही है वो यहाँ से ख़त्म होगी। प्रिय प्राइम मिनिस्टर क्यों नहीं बोलते कल से जाति व्यवस्था भारत की बंद हो जाए? क्यों नाही असे कहते? हर वेळेस एक बलात्कार झाला की आपण आंदोलन करतोय, एक चांगलं कानून बनलं पाहिजे, याच्यासाठी का नाही आंदोलन करायचं? या माध्यमातून आपण राष्ट्रपती, आपले महामहिम राष्ट्रपती, त्यांना देखील आज या ठिकाणाहून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आज निवेदन जाणार आहे। त्याच्यामध्ये स्पेशली आपण नमूद केलेलं आहे ह्या घटनेच्या अशा ज्या काही घटना घडतात, ज्या समांतर घटना ज्या भारतभर घटत आहेत, त्याचं एक प्रावधान राष्ट्रपती महोदयांनी केलं पाहिजे, अशी आम्ही त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। स्वतः प्राईम मिनिस्टर जे आहेत हे दलित समाजातून येतात आहेत, आम्ही ते पण त्यांना दाखवून दिलेलं आहे की तुम्ही स्वतः दलित परिवारातून येतात आहेत आणि तुमच्यासारख्या राष्ट्रपती जर असल्यानंतरही आपल्या दलित बांधवावर जर अत्याचार होऊ शकतो, तर मग सामान्य माणसाचं काय? हा खडा सवाल आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। कानूनसाठी का आंदोलन करत नाही हा प्रश्न केला जातो। आज जो एल्गार आंदोलन आहे, या कानून जे काही आपले जे काढून त्याला जे काही प्रावधान जे काही आपल्याला गठीत करायचं, या एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपण आज उचलून धरणार आहोत आणि हे जे आहे काही एका दिवसाचं काम नाही आहे, हे टप्प्याटप्प्याने आपण करून घेऊ। याच्यामध्ये संपूर्ण भारतवासियांना आपण आवाहन करणार आहोत। हे नुसतं या ठिकाणाहून नागपुरातून आंदोलन नाही आहे, संपूर्ण भारतभर आम्ही जाऊ, त्यांना पटवून देऊ आणि संविधानाच्या तरतुदीप्रमाणे आपल्याला जे काही हक्क अधिकार आहेत त्या सगळ्या आपण घेऊन असा याला आपण आळा घालणार आहोत, अशी या ठिकाणी मी या माध्यमातून बोलू इच्छितो। हाथरस में मनीषा वाल्मीकि के साथ जो गैंगरेप हुआ है और प्रशासन की तरफ से जो अनदेखी की गई है, उसका विरोध जताने के लिए हम लोग यहाँ आए हैं और बहुत अफसोस के साथ आए हैं कि हम गांधी जी ने जिस तरीके से, बाबा साहब अम्बेडकर ने जिस तरीके से, जिस सोच को लेके इस देश को आज़ाद करवाया था, अंग्रेज़ों से आज़ाद करवाया था, आज हम उसी मानसिकता में जी रहे हैं। हमको 3 तलाक बिल के अपोज में आना पड़ रहा है, हमको CA/NRC के अपोज में आना पड़ रहा है, हमको आसिफा रेप केस में आना पड़ रहा है, मनीषा वाल्मीकि के केस में हमको आना पड़ रहा है, और स्टूडेंट्स के साथ क्या हो रहा है, एक्टिविस्ट के साथ क्या हो रहा है, हर जगह हम परेशान हैं। और प्रशासन की तरफ हम आँख उठाकर देखते हैं कि शायद हमको ये इंसाफ दे देगा। तो हमने ये देखा कि आधी रात को चोर उचकों की तरह उस बच्ची के शव को उठाया गया, उसके परिवार की अनुमति के बगैर, और उसको एक ढेर की तरह जला दिया गया। वो देश की बेटी नहीं थी? देश की बेटी नहीं थी? क्यों बेटियों के साथ ऐसा सलूक? उस देश में बेटी के साथ ये सलूक किया जा रहा है जहाँ पर बेटी को, स्त्री को देवी माना जाता है, पूजा की जाती है उसकी, और उसके साथ जानवरों से भी बुरा सलूक किया जा रहा है। हम यहाँ आए हैं अपना विरोध जताने के लिए, गवर्नमेंट ऑफ इंडिया से हम ये सवाल करने के लिए कि अगर आपको कानून बनाने के बड़े शौक़ है, आप रात के अंधेरियों में कानून बनाते हैं, किस तरीके से किसानों को कुचला जाए, आप ये कानून बनाते हैं, किस तरीके से जो सिटीज़न ऑफ इंडिया है उनको बेदखल किया जाए, तो आपको कानून बनाने का बहुत शौक़ है, तो आप रेपिस्ट के लिए कड़ा कानून क्यों नहीं बनाते हैं? उनको क्यों चौक पर सूली नहीं चढ़ाई जाती है? उनको क्यों गोलियों से नहीं भुना जाता है? उनका इनकाउंटर क्यों नहीं किया जाता है? बल्कि आप तो रातों रात उठाकर
उसी तरह उस बच्ची को जला दिया गया, जैसा कि हमको तो ये महसूस हुआ कि आपने सबूतों को मिटा दिया, आपने सबूतों को जला दिया और उसमें आपने पूरी प्रणाली को आपने उसमें शामिल कर लिया। कि आज हमको अपने घरों से निकलकर आपसे बोलना पड़ रहा है, योगी जी आप तो आए थे हाथ जोड़कर कि मुझे सत्ता दीजिए, मैं राम राज्य लाऊंगा, हम आपके कपड़ों पर फिदा हो गए थे। हाँ, कि ये योगी है, इसको दुनिया से क्या लेना देना, ये तो ज़रूर राम राज्य लाएगा। ऐसा कैसा राम राज्य जिसमें सीता ही महफूज नहीं है, जिसमें सीता का किसी बच्ची के साथ अगर बुरा सलूक किया जाता है तो प्रशासन की अनुमति से पुलिस प्रोटेक्शन के साथ उस बच्ची को जला दिया गया, उसके घर वालों को, उसके परिवार वालों को नज़रबंद कर दिया गया, मीडिया को वहाँ जाने से रोका गया। क्या है ये? सबूत मिटाने की कोशिश। जब आप सत्ता में आए हैं तो आपको तो न्याय करना चाहिए, आप न्याय नहीं करेंगे, हम चौराहों पर निकलेंगे, सड़कों पर निकलेंगे। जब तक हमारी बहू बेटियाँ, हमारी बच्चियाँ महफूज नहीं होंगी, हम जब तक इंसाफ 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 ही मांगेंगे। तरन्नुम फिरदौस, मेरा नाम तरन्नुम फिरदौस है। आज जे आंदोलन आहे प्रशासनाचे करत आहात ते कसल्या संदर्भात आहे आणि आज जो मनुवाद्यांचे जे प्रतिकृती आणलेली आहे ते कशासाठी आणलेली आहे? देखो ये प्रतिकृति आपको सब कुछ बयां कर रही है, क्योंकि ये जो आंदोलन है, जो भी अन्य अत्याचार के खिलाफ एल्गार परिषद, समता सैनिक दल मुख्यालय दीक्षा भूमि के माध्यम से विविध संगठनाएं एकत्रित आके हम लोगों ने ये आंदोलन किया है। जो भी मनुवाद का आप लोग यहाँ पे पुतला देख रहे हैं, इसी के कारण जो हमारी मनीषा बहन जो हाथरस की घटना घटी है वो बहुत ही निंदनीय है, अमानवीय है, वो इसके कारण घटी है। क्योंकि मनुवाद अभी भी गया नहीं। मनुस्मृति में जो लिखा है महिलाओं के साथ कैसा व्यवहार करना, वो शूद्र है, वो भोग वस्तु है, वो वहाँ के जो मनुस्मृति से ग्रसित पुरुष है, सभी पुरुष वैसे नहीं, समानतावादी विचारधारा के वे है, लेकिन जिस लोगों ने गैंग रेप किया वो मनुवादी विचारधारा से, मनुस्मृति से प्रेरित थे, इसलिए उन्होंने ऐसा किया। जब तक ये मनुवाद इस भारत देश से जड़ से नहीं मिटेगा और पूरी तरह से यहाँ पे संविधान का अमल नहीं होगा, तब तक ऐसी घटनाएं रुकने वाले नहीं हैं। अगर हमारे बेटी बहनों को, महिलाओं को बचाना है तो पूरी तरह से हम लोगों को संविधान को अपनाना होगा और इस मनुवादी पुतले को जलाना होगा, उस विचारों को जलाना होगा और मनुस्मृति जैसी किताब को कानूनन बैन लगाना पड़ेगा। राजस्थान में आज भी न्यायपालिका में, हाईकोर्ट में मनुवाद का पुतला है, उसके लिए भी महिला ने आंदोलन करना है। और मनुस्मृति का विचार, जो असमानता का विचार है, वो इस देश से मिटने के लिए ही आज का ये हमारा आंदोलन है। इस पुतले में अभी चप्पल की मालाएं पहनाएंगे। अभी आप देखते जाइए कि अभी हम लोग क्या करने वाले हैं उस पुतले के साथ। धन्यवाद। आज नागपुरात युवती संघटनेमार्फत उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाच्या विरोधात तसेच महाराष्ट्रातही मुली सुरक्षित नाहीत असे उद्गार काढत काही महिलांनी अमित शहा यांना त्यांच्या घरच्या पत्त्यावर बांगड्या पाठवून त्यांचा अपमान केला। संपूर्ण महाराष्ट्रात माननीय खासदार सुप्रियाताई सुळे व आमच्या युवतीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या मार्गदर्शनात नेहमी युवतीची संघटना संपूर्ण महाराष्ट्रात काम करत असते आणि ह्याच वेळेला ही जी घटना घडलेली आहे हाथरसमध्ये, याचा निषेध म्हणून आमच्या सक्षणाताईंच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून अमित शहा यांना त्यांच्या पत्त्यावर बांगड्या हे भेट पाठवण्यात येत आहेत। आज आम्ही सुद्धा राष्ट्रवादी युवती काँग्रेस नागपूरतर्फे अमित शहा यांना बांगड्यांचा भेट पाठवला आहे, जेणेकरून त्यांनी बांगड्या घालावा आणि घरी बसावं, कारण महिला व युवतींच्या सुरक्षिततेची ते काही जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत। आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढील बातमीपत्राकरता बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आपला विदर्भ, आपली बातमी।